राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत त्यांचा अक्षरशः समाचार घेतला। विरोधकांकडे मुद्दे संपले असून पराभवाच्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत अशी टीका करत शिंदे यांनी सभागृहात विरोधी बाकांवर तोफ डागली। काल जो त्यांना जोरदार झटका धीरे से लागला त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असा घणाघात करत त्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं। अध्यक्षांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना फटकारताना शिंदे म्हणाले की सभागृहाचं कामकाज पूर्णपणे नियमानुसार चालत असून अध्यक्षांनी विरोधकांना प्रश्न मांडण्यासाठी भरपूर संधी दिली आहे, तरीही प्रश्नांची उत्तरं ऐकण्याऐवजी गोंधळ घालणं आणि स्टंटबाजी करणं एवढाच विरोधकांचा कार्यक्रम राहिलाय अशी टीका त्यांनी केली। विरोधकांच्या अनुपस्थितीवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की सरकारला प्रश्न विचारायचे आणि उत्तराची वेळ आली की सभागृहातून बाहेर पडायचं ही विरोधकांची जुनी सवय आहे। प्रश्न विचारून पळ काढणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोला लगावत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेची खिल्ली उडवली। शेतकरी प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांनाही शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत 45,000 कोटी रुपयांची मदत दिली असून नुकसान भरपाईचे निकष बदलून दुप्पट मुदत देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांवर अन्याय झाला, सरकारनं मदत केली नाही हा विरोधकांचा दावा म्हणजे निव्वळ दिशाभूल आहे असं ठणकावत त्यांनी विरोधकांचा आरोप फेटाळून लावला। महाराष्ट्रातील जनतेनं विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे। विरोधकांची राजकीय स्पेस दिवसेंदिवस कमी होतीये तर महायुतीवरील जनतेचा विश्वास वाढतोय असा टोला लगावत शिंदे यांनी विरोधकांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं।